खबर का दया हर पल का सच ये दिखाता गया रात की कहानी बंगाली ज़बानी ये है प्रसिद्ध लेखा दुनिया का पैगाम प्रसिद्ध लेखा सुनो जरा जो सच है वो दिखाएगा हर पल की बात हर दिल के साथ प्रसिद्ध लेखा ये है बात आंखों का नूर सच्चाई का शोर माइक और कैमरा हर पल का जोरदार चोर सीड सप्लाय केमिकल हे या ठिकाणी कारखाना आहे बाहेरून मोठं 15-20 हजारचा टँकर येते इकडे आणि त्याला कार्बो मध्ये या ठिकाणी विकलं जाते आणि गेले 2 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला सुद्धा याच्या बाबतीत आरोग्य विभाग वगैरे आम्ही कळवलेलं होतं लेखी पत्रही दिलेलं होतं कारण ह्याचा जो वास निघतो त्या वासामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसराला त्रास होत होता बाजूला बघू शकता आज एवढे वर्कर लोक आहेत त्याला लागून एक कारखाना आहे त्या कारखान्यामधले एवढे लोक आहेत त्यांनाही त्रास होता आणि एवढा हा डेंजर आहे ऍसिड तर पुष्कळ डेंजर आहे आणि तसे या संबंधित जुळलेले ठाण्याला जे अधिकारी आहेत त्यांनाही सुद्धा तक्रार केलेली होती पण ते सुद्धा येऊन गेले पण याच्यावर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही आता एवढा मोठा परिणाम हे होणार होता पण देवाच्या सुखरूप आहे की लंच टाइम होता म्हणून लोक बाहेर होते सर्व जेवायला वगैरे हे सुट्टीमध्ये बाहेर बसलेले जेवण वगैरे करून बाहेर आणि त्या दरम्यान हा एवढा मोठा 15,000 लिटरचा टँकर या ठिकाणी विस्फोट झाला फाटला गेला पूर्ण हा परिसर जो आहे एकदम धुराने ऍसिडने पूर्ण पसरला गेलेले आहे म्हणून मी अचानक या ठिकाणी आलो बरोबर बघितलं भाप एकदम डोळ्याला हे व्हायला लागले तर ताबडतोब अग्निशमन दल यांना संपर्क केलं पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिका महानगरपालिकेचे असं संबंधित विभाग पोलीस या सर्वांना मी ताबडतोब सूचना देऊन वेळेवरती अग्निशमन दल वगैरे हे सर्व उपस्थित झाले आणि लवकरात लवकर जे माणसं काय आतमध्ये अडकलेले त्यांनाही काढलं त्या लोकांनी उपचार वगैरे पाठवण्यासाठी रुग्णवाहिका वगैरे उपस्थित आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे ताबडतोब या लोकांनी तत्काळ या ठिकाणी सेवा दिली आणि आताही तुम्ही बघू शकता 3 अग्निशमन दल या ठिकाणी उभे आहेत आणि पाणी वगैरे मारून पूर्ण या ठिकाणी सेवा चालू आहे अडकलेल्या माणसाला सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे ज्या ठिकाणी लोकवस्ती असते तिकडे असे केमिकलची कंपनी नसते पाहिजे तरी सुद्धा परवानगी दिली जाते तर अधिकाऱ्यांवरती कारवाई का केली जाते माझं डायरेक्ट मी ठोस हे करतोय की हे आज नाही तर उद्या होणार होता पण हे गेले 2 वर्षापासून गेल्या वर्षी सुद्धा आम्ही याची तक्रार लेखी केलेली आहे पण तरी याच्यावरती कारवाई झालेली नाही जर आता ह्याच्यामध्ये काय दुर्घटना मोठी झाली असती हे लंच टाइम होतं म्हणून बरं झालं पब्लिक बाहेर होते जर हे माणसं आतमध्ये असते कर्मचारी एखादा हार्ट पेशंट आहे कुठलं काय आहे तर असे काही मोठं दुर्घटना घडली असती त्याला जबाबदार मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रशासन आणि ठाण्याचे संबंधित अधिकारी आहेत